सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये या अभियानांतर्गत आरोग्यविषयक विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले। राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा, पोषक आहार यावर विशेष भर देण्यात येत आहे। सदर अभियानाचे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचे शुभारंभ करण्यात आला असून यावेळी महिला आरोग्य शिबिर तसेच दिव्यांग तपासणी, प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच इतर शिबिर देखील घेण्यात आले। या कार्यक्रमाला माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, सुनील मोरे, नायब तहसीलदार सानप, डॉक्टर गिरी, डॉक्टर डोईफोडे, डॉक्टर बर्फे, डॉक्टर प्रणव, डॉक्टर सलागरे, डॉक्टर शिंदे, महिला पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते। आरोग्य निरोगी राहील म्हणून आज या ठिकाणी गिरी साहेब आहेत, डोईफोडे आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सुनील मोरे आहेत, नायब तहसीलदार सर्व टीम आणि अपंगांचा कॅम्प या ठिकाणी लागलाय। म्हणजे मला एक आनंद वाटला की आम्हाला या ठिकाणी अपंगांना आलेमला आम्ही दर बुधवारी आमची विजिट असेल तर आम्ही कधी कधी गाडी करून देतो। 5,000 असे अपंग आम्ही या ठिकाणी पाठवतो, परंतु इथे सुविधा मिळते। या ठिकाणी डॉक्टर गिरी साहेब आपण आहात, पंकज पटेल तर बदली होऊन गेले, आपण लक्ष द्या, कारण बऱ्याच वर्ष हे रुग्णालय दुर्लक्षित होतं। ते काही टेक्निकली बाबी होत्या अडचणीच्या, पण ते सोडवण्याचा प्रयत्न डॉक्टर पंकज पटेल यांनी चांगला पुढाकार घेतला। एवढ्या वर्षातून आम्हाला आनंद वाटला। आज जवळजवळ 20 कोटीचं इथे इमारतीसाठी प्रस्ताव केलेला आहे। उद्याच कॅबिनेट आहे, उद्या मी आज संध्याकाळी आम्ही चाललोय मंत्री महोदय बरेचसे गोगलेची चर्चा करून इथे सुविधा, प्राथमिक सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। जागेची प्रॉब्लेम ही या ठिकाणी सुट्टी निश्चितपणे आपण सगळ्यांनी लक्ष देऊ। लोकांची सुविधा या ठिकाणी व्हावी। आम्हाला ट्रामाकेअरची मागणी आहे। डोईफोडे साहेब बोलले आता की ट्रामाकेअर आणि 100 बेडाचं हॉस्पिटल एकत्र असेल, परंतु इथे अत्यंत गरजेचं यासाठी आहे की 2 घाट या ठिकाणी आणि अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात। अनेक रुग्ण मग तातडीने आता काल असे का आमच्या कोपरचा मुलगा होता, कोपरचा कळंबेच त्याला स्लॅग बॅट झालं ते म्हणूनच आम्ही इथे पुढे ट्रीटमेंट असल्यामुळे त्याला मालेगावला पाठवतो व्यवस्थित आहे, परंतु प्रथम उपचार इथे मिळणं अत्यंत गरजेचं आहे। डिलिव्हरीचा रेट या ठिकाणी होणं महाराष्ट्रात गेलं प्रायव्हेटमध्ये त्यामुळे ते अवघड होतं, गरिबाला परवडत नाही। त्यामुळे विशेष करून सरकारने याकडे लक्ष केंद्रित करून ही मोहीम आखलेली आहे। या सगळ्यांचा लाभ आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढं त्या निमित्ताने बोलू। या ठिकाणी जसं डॉक्टर शिंदे दादांनी सांगितलं, 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 15 दिवसामध्ये आपल्याला महिलांसाठी जे काही तपासणी आहे त्यावर तुम्हाला जे काही आरोग्य शिबिर देणार आहे तो कार्यक्रम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात राबवण्यात आलेला आहे। हे शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग व्हाल तेवढा चांगलं गोष्ट आहे। त्यामुळे मी पोलादपूर नगरपंचायतच्या वतीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाला आभार व्यक्त करते आणि इथे बोलवण्यासाठीही आभार व्यक्त करते। इथे थांबते। नवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेक विषय आपण याच्यामध्ये ठेवले की याच्यामध्ये वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करून त्या मातांना असलेले डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर सगळे आजार असले याच्यामध्ये काय करता येईल का, किंवा एखाद्या स्तनाचा कॅन्सर असो किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर असो याच्यामध्ये काय करता येईल का, या सगळी तपासणी करून आपण त्यांना चांगले उपचार कसे देता येईल या संदर्भात एक पॅटर्न ठरवणार, त्यानुसार आपण आरोग्य तपासणी याच्यामध्ये करेल। दुसऱ्या याच्यामध्ये या सगळ्या मातांची जीवनशैली खूप बदललेली आहे। आपण बघितलं तर पूर्वीच्या आपल्या माता बघितल्या असतील किंवा आजी आजोबा असेल, आपण आजी असतील त्या बघितलं असेल, त्या पूर्वी काही लवकर सकाळी उठायच्या, सडा समारल्या करायच्या, दळण दळायच्या। आपण हे सगळं आता बंद झालं, आम्ही सगळं रेडीमेड मिळतं। तेव्हा त्या आपण जरी पुरुष मंडळी व्यायामाकडे वळत असलो तरी स्त्रियांकडे व्यायामाचं जायचं लक्ष थोडं कमी झालं। त्यामुळे त्यांच्याकडे अनेक आरोग्याचे विषय निर्माण झाले, त्यांचे फिटनेसचा बद्दल विषय निर्माण झाले। तर ह्या माता भगिनींना जीवनशैलीमध्ये कसे बदल करावे, त्यानिमित्ताने त्यांचे इतर आजार असतील म्हणजे पाळीच्या संबंधाने विषय असतील किंवा इतर सगळे विषयांमध्ये त्यांना मार्गदर्शन करून त्यांची जीवनशैली कशी चांगली करता येईल यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार। त्याचबरोबर आपण विविध कार्ड आपले
आपण वेगवेगळ्या योजना आपण या केंद्र सरकारमार्फत किंवा महाराष्ट्र सरकारमार्फत आपण लोकांना देत असतो. यामध्ये माता MCP कार्ड मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड आपण देतो. त्याच्यामध्ये आयुष्यमान वय वंदन कार्ड देतो, सिकल सेल कार्ड, या वेगवेगळ्या कार्डची आपण त्यांना नोंदणी करून इथे आपण त्यांना ते कार्ड देणार या प्रकारे सुद्धा इथे आपण नियोजित केलं आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर असेल किंवा मग इतर अवयवदान नोंदणी असेल, हे सगळे विषय सुद्धा आपण या माध्यमातून आपण करणार आहे. हे सगळे विषय होत असताना आज आपल्याकडे अलिबागहून टीम आलेली आहे. सायकॅट्रिस्ट असतील, ऑर्थोपेडिक सर्जन असतील, ENT सर्जन असतील किंवा आमचे गायनेकोलॉजिस्ट असतील, ऑप्थॉल्मिक सर्जन असतील किंवा फिजिशियन असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या शाळेच्या मुलांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट काय द्यायचे असेल त्याची नोंदणी आपण इथे करणार आहे. त्याची तपास सुद्धा इथे होणार आहे. ज्यांना कोणाला इथे कार्ड देणं शक्य असेल त्यांना आपण इथे कार्ड देऊ. ज्यांना कोणाला अलिबागला देऊ जाऊन आपण पुढची तपासणी करून नंतर कार्ड द्यावे लागतील, त्याची सुद्धा आपण इथे सगळ्यांची नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमात